नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। बँक कर्मचाऱ्यांचा नवीन करार भविष्यातील हितासाठी कॉम्रेड देविदास तुळजापूरकर। अहमदनगर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज असोसिएशनची सभा। 12व्या द्विपक्षीय कराराची बँक कर्मचाऱ्यांना माहिती देऊन शंका आणि प्रश्नांचे निरसन। बँक कर्मचाऱ्यांना मिळालेल्या वेतन वाढमुळे ग्राहकांना उत्तम सेवा देण्याची जबाबदारी वाढली आहे। बँक कर्मचाऱ्यांना 17% वेतन वाढ देण्याचा करार मंजूर झाला आहे। कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील हितासाठी सेवा करारामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत। त्या दृष्टीने बँक कर्मचाऱ्यांनी जोमाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस कॉम्रेड देविदास तुळजापूरकर यांनी केले। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशनतर्फे कर्मचाऱ्यांना 17% वेतन वाढ देण्याचा पंचवार्षिक करार झाला। 12व्या द्विपक्षीय कराराची बँक कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी अहमदनगर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या सभेत प्रमुख वक्ते कॉम्रेड तुळजापूरकर बोलत होते। प्रमुख पाहुणे म्हणून पुणे डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष कॉम्रेड शिरीष राणे यांची उपस्थिती होती। तर कॉम्रेड महेश पारखी, कॉम्रेड नरेंद्र जंगम, कॉम्रेड विनोद कदम, कॉम्रेड दिलीप ठोंबरे, कॉम्रेड राजेंद्र देवडे, कॉम्रेड राजेंद्र पोकळे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्रेड प्रकाश कोटा यांनी केले। कॉम्रेड उमाकांत कुलकर्णी यांनी आभार मानले। सर्व सहकारी पदाधिकारी आणि उपस्थित कॉम्रेड्स बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीला 12व्या बायपाटेटच्या यशस्वीतेबद्दल मी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सभासद म्हणून तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो। 12वा बायपाटेट विनासायस झालं, एकही दिवस संप करावा लागला नाही किंवा आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन, धरणं, निदर्शनं काही करावी लागली नाही। त्याच्याशिवाय हे 12वा बायपाटेट झालं। त्यामुळे आपल्यापैकी अनेक लोकांना असं समज आहे की ते आपोआपच होतं, त्याच्यासाठी काही करावं लागत नाही। त्यामुळे त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण थोडी लक्षात घेतली पाहिजे। आणि जे सहज मिळतं त्याची किंमत पण नसते आपल्याला, लढून मिळवलं की आपल्याला त्याचं मोल वाटतं। 12व्या बायपाटेट मध्ये आजपर्यंत 1 ते 12 बायपाटेट याचा प्रवास जर बघितला तर टक्केवारीच्या भाषेमध्ये सगळ्यात जास्त वाढ या 12व्या बायपाटेट मध्ये आपल्याला मिळालेली 17%। मागच्या बायपाटेट मध्ये आपल्याला 15% मिळाली होती, या बायपाटेट मध्ये 17% मिळाली। मागच्या बायपाटेट मध्ये आपल्याला 7,898 कोटी रुपये मिळाले होते, या बायपाटेट मध्ये आपल्याला 12,500 कोटी रुपये मिळाले। म्हणजे मागच्या बायपाटेटच्या तुलनेने 11व्या बायपाटेटच्या तुलनेने 12व्या बायपाटेट मध्ये टक्केवारीत जास्त मिळाले आणि आकडेवारीच्या भाषेमध्ये पण आपल्याला जास्त रक्कम मिळाली। आणखी एक विशेष गोष्ट की पर कॅपिटा राईज म्हणजे दर कर्मचाऱ्यामागे होणारी वाढ ही 11व्या बायपाटेट मध्ये वार्षिक 72,000 रुपये होती। या वर्षी आपल्याला या बायपाटेट मध्ये ती वाढ आपल्याला 1,20,000 रुपये मिळालेली। का मिळाली? कारण नंबर ऑफ एम्प्लॉईज कमी झालेले, तुलनेने मागच्या बायपाटेटच्या मानाने या बायपाटेट मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली, वाढ टक्केवारी आणि रियल टर्म्स मध्ये वाढ जास्त मिळाली। त्यामुळे ऍव्हरेज राईज जो आहे, पगारातली वाढ आहे जी ऍव्हरेज, ही ऍव्हरेज पगार वाढ ही आपल्याला जास्त मिळाली। आता मागच्या बायपाटेट मध्ये आपल्याला 6,352 इंडेक्स पॉइंट वर डीए बेसिक मध्ये मर्ज करून आपला पे स्केल रिकन्स्ट्रक्ट केला गेला। या बायपाटेट मध्ये 8,888 इंडेक्स पॉइंट वर डीए बेसिक मध्ये मर्ज करून पे स्केल रिकन्स्ट्रक्ट केला गेला। आजता काय भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी पगाराची पुनर्रचना झाली म्हणजे पगार वाढ झाली, त्या सर्व सेक्टर मध्ये बँकिंग हे एकमेव सेक्टर आहे ज्या सेक्टर मध्ये आपल्याला 8,888 इंडेक्स पॉइंटला हे मर्जर मिळू शकलं। नंतर डीए चा जो बेस होता तो 1960 वरून आपण तो लेटेस्ट शिफ्ट केला। त्या प्रोसेस मध्ये 0.9 च्या ऐवजी आपण 1% पर इंडेक्स पॉइंट राईजला पगार वाढ मिळेल असं डीए च्या स्कीम मध्ये आपण सुधारणा घडवून आणली। यापुढे
0.01% पण इंडेक्स वाढला तर त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला डीए मध्ये दरवेळी मिळणार आहे. ही पण एक डीएच्या स्कीम मध्ये केलेली सुधारणा आहे. बेसिक पे रिकन्स्ट्रक्ट करत असताना आपल्याला जी वाढ आहे, लोड आहे, ते लोड 10व्या बायबॅटेट मध्ये 2% होतं, 11व्या बायबॅटेट मध्ये 2.5% मिळालं, 12व्या बायबॅटेट मध्ये आपल्याला 3% हे लोड मिळालं. म्हणजे आतापर्यंतच्या बायबॅटेट मध्ये हे सगळ्यात जास्त लोड यावेळी आपल्याला मिळालं. आता नवीन लागलेला कर्मचारी, बँकर्सचा असा युक्तिवाद होता की ज्यावेळी मॅट्रिक किंवा 12वी हे बेसिक क्वालिफिकेशन होतं बँकेत लागण्यासाठी. आपल्यापैकी जुने लोक आहेत, इथे अनेक 12वी आहेत, 10वी आहेत जे बँकेमध्ये लागले, त्यावेळी ग्रॅज्युएशनला 2 ऍडिशनल इन्क्रीमेंट दिल्या जातात हे आम्ही समजू शकतो. पण आता बेसिक क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे हे 2 इन्क्रीमेंट देण्याची आवश्यकता नाही. आपला आतापर्यंतचा इतिहास आहे जे आपण लढून मिळवतो ते कधी असं वाटाघाटीच्या टेबलावर घालवत नाही. त्यामुळे आपण बँकर्सना सांगितलं की ते सोडून बोला. मग बँकर्सनी असं सांगितलं की मिनिमम आणि मॅक्झिमम मध्ये जे 20 वर्षाचं अंतर आहे ते आपण जर सुरुवात केलं तर 18 वर्षाचं करू, पण त्यातही आपलं नुकसान झालं असतं. त्यामुळे फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस प्रत्यक्ष जर बघितलं तर आता आपण ज्या बेसिक वर जॉईन होतो तो बेसिक 3ऱ्या स्टेजचा आहे. म्हणजे बँकेत लागण्यापूर्वीच आपण 2 स्टेज पार केल्या, डायरेक्टली 3ऱ्या स्टेजवर आपण जाऊन पडलो. त्यामुळे आता तुम्ही लागल्यानंतर 18 वर्षात मॅक्झिममला पोहोचता. हे का शक्य झालं? कारण आपण ग्रॅज्युएशनचे 2 इन्क्रीमेंट जरी ग्रॅज्युएशन बेसिक क्वालिफिकेशन असलं तरी इंटॅक्ट ठेवू शकलो. नंतर आला प्रश्न स्पेशल पेचा. तुम्ही बघाल स्पेशल पे मध्ये मागच्या बायबॅटेट मध्ये सगळे क्लर्क अपग्रेड करून आपण कॉम्प्युटर ऑपरेटर ए केले होते. या बायबॅटेट मध्ये आपण सगळे क्लर्क अपग्रेड करून कॉम्प्युटर ऑपरेटर बी केले. म्हणजे अगोदर कॉम्प्युटर ऑपरेटर ए होते, ते ए चे कॉम्प्युटर ऑपरेटर बी केले. म्हणजे आता नवीन लागलेला बँकेतला क्लार्क ज्या स्केलवर लागतो त्या स्केलवर 3ऱ्या स्टेजला येतो आणि लागल्या दिवशी त्याचा कॉम्प्युटर ऑपरेटर बी चा अलाउन्स चालू होतो. म्हणजे आता या नवीन ह्याच्याप्रमाणे 1900 रुपये अलाउन्स त्याला लागल्या कॉम्प्युटर ऑपरेटर बी चं मिळणार आहे. आपल्यापैकी अनेक लोक म्हणतात त्यात काय मिळालंच असतात. आयबीएने जी माहिती प्रोव्हाइड केली त्याप्रमाणे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये ज्या दिवशी हे 12वं बायबॅटेट सही केल्या गेलं त्या दिवशी 1,79,000 कॉम्प्युटर ऑपरेटर ए होते. म्हणजे क्लर्क जे एंट्री पॉइंटला कॉम्प्युटर ऑपरेटर ए चा अलाउन्स मिळत होता ते सगळे या बायबॅटेट मध्ये एका फटक्यासरशी कॉम्प्युटर ऑपरेटर बी झाले. म्हणजे 1,79,000 लोकांना हा नव्याने या बायबॅटेट मध्ये आपण बेनिफिट मिळवून दिला. मग लोड झाला, इन्क्रीमेंट झाले. मग आता 18व्या वर्षी जर मी मॅक्झिममला पोहोचलो तर मी स्टॅग्नेशनला लवकर पोहोचतो. मला मिळतात किती? 9 स्टॅग्नेशन इन्क्रीमेंट मिळतात. मागच्या बायबॅटेट मध्ये दर 2 वर्षांनी एक इन्क्रीमेंटचं प्रोव्हिजन केलं. 9 दुनी 18 आणि 18 36 माझे पुन्हा वर्ष राहतात ना. पुन्हा त्यातले माझे काही हुशार लोक आहेत जे जेआयबी पार्ट 1 झालेले आहेत, सीआयबी पार्ट 2 झालेले आहेत. ते म्हणतात आम्ही तर फार लवकर पोहोचतो. म्हणून या बायबॅटेट मध्ये एका फटक्यासरशी 2 ऍडिशनल स्टॅग्नेशन इन्क्रीमेंट आपण मिळवले. हेही पुन्हा 2 वर्षाच्या अंतराने. हे मिळवताना मागच्या बायबॅटेटचंच प्रोव्हिजन केलं आपण. काय प्रोव्हिजन केलं की मला जर 9वं स्टॅग्नेशन इन्क्रीमेंट मिळून 3 वर्ष झाले तर मला आज 10वं तर मिळेलच, पण लगेच आणखी 1 वर्षांनी 11वं पण मिळेल. मागच्या बायबॅटेट मध्ये काही रिटायर्ड होणाऱ्या एम्प्लॉईजना 3 ऍडिशनल स्टॅग्नेशन इन्क्रीमेंट मिळाले होते. या बायबॅटेट मध्ये 2 ऍडिशनल स्टॅग्नेशन इन्क्रीमेंट मिळवणारे पण आपले काही सहकारी आहेत. म्हणजे स्टॅग्नेशन इन्क्रीमेंट मध्ये आपण फायदा मिळवला. स्पेशल पे मध्ये यावेळी तुम्ही बघाल 2 अलाउन्स आहेत. 31 मार्च पर्यंत एक अलाउन्स आहे, 31 मार्च नंतर 1 एप्रिल पासून दुसरा स्पेशल पे आहे. आता हे जे 2 कप्पे केले ते कशातून आले? 1 एप्रिल
पासून आपण ऍडिशनल पॉवर्स घेतल्या, त्याच्यावर सध्या खूप सोशल मीडियामध्ये चर्चा चालू आहे. काय फायदा या बायपाटेटचा? 17% मिळाले, पण त्याच्याबरोबर बँकर्सनी पॉवर किती वाढवल्या? किती वाढवल्या? त्या पहिल्यांदा 20,000 होत्या कॅशच्या, त्या आता 50,000 केल्या. ट्रान्सफर आणि क्लिअरिंगच्या 50,000 होत्या, ते 1,00,000 केल्या. तुम्ही जरा नीट तुमचा स्केल पडताळून बघा, जे जुने सहकारी आहेत त्यांना विचारून बघा. लास्ट ड्युटी लिस्ट कधी वाढवल्या होत्या? 9व्या बायपाटेट मध्ये वाढवल्या होत्या, म्हणजे 2010 साली वाढवल्या होत्या. 2010 साली माझा बेसिक पे 8,000 होता तिसऱ्या स्टेजचा, बरं का, कारण आता आपण तिसऱ्या स्टेजशीच कम्पेअर करतोय, त्यामुळे तिसऱ्या स्टेजचा माझा बेसिक पे 8,000 होता. आज मला तिसऱ्या स्टेजचा बेसिक पे 26,000 रुपये. स्पेशल पे मी याच्यात नाही करत अकाउंट फॉर. 6,000च्या तुलनेने मला 8,000च्या तुलनेने मला 26,000 मिळतात. आणि ड्युटी मध्ये झालेली वाढ ही 20,000वरून 50,000 जाते, किंवा 50,000वरून 1,00,000 जाते. खरं म्हणजे डीए आपण का मिळवतो? रुपयाची व्हॅल्यू कमी होते म्हणून मिळवतो. मग याचं रिफ्लेक्शन आपल्या पॉवर मध्ये यायला नको. पण बँकर्सनी 10व्या आणि 11व्या बायपाटेट मध्ये कुठल्याही पॉवर वाढवल्या नाही, किंबहुना वाटाघाटीच्या टेबलावर तो मुद्दाच आणला नाही. का आणला नाही? याच्या मागची आपण कारण मीमांसा तपासून बघितली पाहिजे. मधल्या काळात बँकिंग इंडस्ट्रीमध्ये कॉम्प्युटरायझेशन झालं, ज्याला आपण वाईड एरिया नेटवर्क कोर बँकिंग सोल्युशन म्हणतो, ते राबवलं. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये अल्टरनेटिव्ह डिलिव्हरी चॅनल्स आले, बँकिंग करस्पॉन्डंट आले. आज मी येताना औरंगाबादून थोडा उशिरा आलो, पण वाटेत 4 ब्रांचेस व्हिजिट करून आलो. आणि व्हिजिट करण्यामागचा हेतू हा होता की ब्रांच लेवलला काय रियालिटीज आहेत ते आपण समजून घेतल्या पाहिजे. एकेका ब्रांच मध्ये 8-8 बीसी आहे, बँकिंग करस्पॉन्डंट आहे. हे बीसी 10,000 रुपयापर्यंत रिसीट आणि पेमेंटचं ट्रान्झॅक्शन करतात, नवीन अकाउंट ओपन करतात. कोणाचं होतं हे काम? आपलंच काम होतं, ते त्यांनी हिसकावून घेतलं. एटीएम आहे, एटीएम थ्रू ट्रान्झॅक्शन होतं. आता ऍप वर आहे, प्रत्येक बँकेचा ऍप आहे, ऍप वर ट्रान्झॅक्शन होतात, नेट बँकिंग वर ट्रान्झॅक्शन होतात. आता ही एकूण ट्रान्झॅक्शनची जर बेरीज केली तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर 15 दिवसांनी एक आकडेवारी प्रसिद्ध करते. या वेगवेगळ्या चॅनल थ्रू किती ट्रान्झॅक्शन होतात आणि ब्रांच मध्ये येऊन ट्रान्झॅक्शन किती होतात. तर ब्रांच मध्ये होणारी ट्रान्झॅक्शन ही फक्त 20% आहेत. या अल्टरनेटिव्ह डिलिव्हरी चॅनलवर होणाऱ्या ट्रान्झॅक्शनची टक्केवारी 80% आहे. त्यामुळे काय झालं, पूर्वी आपण ब्रांच मध्ये काम करत होतो, 4 क्लार्क मागे एक ऑफिसर होता. 4 क्लार्क जे काम करायचे त्याचं सुपरविजन एक ऑफिसर करत होता. मग 3 क्लार्क मागे एक ऑफिसर आला, मग 2 क्लार्क मागे एक ऑफिसर आला, मग 1 क्लार्क मागे एक ऑफिसर आला. आता एका क्लार्क मागे पाऊण ऑफिस, हे एका ऑफिसर मागे पाऊण क्लार्क इतकं ते व्यस्त प्रमाण झालेलं आहे. म्हणजे ऑफिसर पेक्षा क्लर्कची संख्या कमी झालेली आहे. पण बँकांनी बायपाटेट मध्ये कधी पॉवर वाढवा असा आपल्या पुढे मुद्दा नाही आणला. का आणला नाही हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. याच्या मागची बँकर्सची स्ट्रॅटेजी होती की त्यांना पूर्ण बँकिंग हे ऑफिसर ओरिएंटेड बँकिंग करायचं होतं. त्यांना अवॉर्ड स्टाफ बँकिंग इंडस्ट्री मध्ये नको होता. आता पण बघा, आपण ब्रांचेस व्हिजिट केल्या तर दिसणारं चित्र काय आहे. स्वीपर बँकांनी रिक्रुटमेंट बंद केली, ते काम आउटसोर्स केलं. स्वीपरची आम्हाला आवश्यकता नाही. सबस्टाफ, पूर्वी नगर सिटी ब्रांचला 10 क्लर्क 10 सबस्टाफ मागे एक हवालदार होता. आता आहे 10 सबस्टाफ, ही कल्पनाच नाही करू शकत. बँकेच्या कुठल्याही ब्रांच मध्ये 1 किंवा जास्तीत जास्त 2 किंवा खूप डोक्यावर पाणी गेलं तर 3 सबस्टाफ आहेत. त्याही ब्रांचेस शोधून सापडणार नाही 3 सबस्टाफच्या. म्हणजे सबस्टाफ केडर संपला, उरलेला क्लरिकल केडर हा पण त्यांना संपवून टाकायचा होता. का संपवायचा होता? क्लर्क आणि ऑफिसर 2 केडर मध्ये फरक काय आहे? फरक फक्त पगारापुरता नाहीये, किंवा माझ्या कपाळावर क्लार्क लिहिलेले त्याच्या कपाळावर ऑफिसर आहे एवढ्या पुरता फरक नाहीये. पण बँकर्सना ऑफिसरच्या स्वरूपात
स्वरूपामध्ये एक बॉन्डेड लेबर पाहिजे होता, वेठबिगार पाहिजे होता. मी म्हणेन तेव्हा येईल, म्हणेन तेव्हा जाईल. आणि फार आवाज केला तर त्याला तुला जर अमृतसरला जायचंय का विचारलं की तू लगेच सांगतो साहेब तुम्ही म्हणाल तितके वेळ मी ब्रँच मध्ये बसायला तयार आहे. आणि काय क्लर्कच्या बाबतीत आजही कामाचा लोड खूप आहे. काय अकाउंट ओपन केलेले सगळी दुनिया आहे. पण तुम्ही आम्हाला जर फोन करून सांगितलं माझा मॅनेजर सांगतो डेली रुटीन पूर्ण केलं नाही तू जायचं नाही ब्रँचच्या बाहेर, आम्ही त्या क्लार्कला सांगतो मॅनेजरच्या डोळ्यात डोळे भिडव आणि सांग त्याला की मी क्लार्क आहे, मला जर जास्त वेळ थांबवायचा असेल तर लेखी ऑर्डर दे मग मी थांबतो. आणि नुसती ऑर्डर देऊन चालणार नाही, त्याचा मेहनताना ओव्हर टाइम पण तुला द्यावा लागेल. तुझी हिंमत असेल तर मला थांबव. मग तो ऑफिसर म्हणतो किरकिर नको, थांब नको थांबू, तुम्ही वेळच्या वेळी तुम्ही ब्रँचच्या बाहेर जाऊ शकता. आता काही ठिकाणी लोकल बायपाटेट आहे, हा तो भाग वेगळा. मी नागपूरची आहे, मी सध्या नगरला काम करते. मग 2 दिवस कॉम्पन्सेशन मला मध्ये द्या सुट्ट्याला जोडून म्हणून मी काही अरेंजमेंट केली तर भाग वेगळा. पण आजही कुठलाही क्लर्क ब्रँच मधून 5 वाजता ब्रँचचं काम संपत असेल तर 5 वाजून 5 मिनिटाला बाहेर पडू शकतो. रजेच्या बाबतीत रजा मिळत नाही वगैरे आपण तक्रारी करतो, तक्रारी ठीक आहे. पण आजही तुम्हाला रजा रिजेक्ट झाली तर लगेच फोन उचलता आणि तुम्ही सांगता शिरीष राणे बघा मॅनेजरची हिंमत वाढली, तो माझी रजा मंजूर करत नाही. म्हणजे काय? म्हणजे रजा मंजूर करणं हे आजही कल्पनेच्या पलीकडचं आहे. ही जी जॉब सिक्युरिटी आहे ती जॉब सिक्युरिटी आपल्याला बायपाटेटनी दिली. त्यामुळं जे आता आपण रिलेव्हंट राहिलो पाहिजे, म्हणजे आपण कामाशी संबंधित राहिलो पाहिजे, कामात आपला इम्पॉर्टन्स राहिला पाहिजे. तो कसा राहतो? काम असेल तरच राहतो. मग ते काम आपल्याकडे जर घ्यायचं असेल तर, म्हणून या बायपाटेट मध्ये कॉन्शियसली आम्ही त्या ड्युटीज वाढवून 50,000 पर्यंत नेल्या. ते नेताना आणखी एक उद्देश होता, 20,000 पर्यंत ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर तो कस्टमर म्हणतो मी तुमचं तोंड कशाला बघू, त्याच्यापेक्षा मी एटीएम वर जाऊन ट्रान्झॅक्शन करतो ना. म्हणजे आपल्याला अशा रकमेच्या पॉवर्स असल्या पाहिजे जी सर्व्हिस त्याला बाहेर मिळू शकत नाही. म्हणजे 20,000 पर्यंत कस्टमर माझ्याकडे येणारच नाही, 20च्या 50,000 मधला कस्टमर माझ्याकडे येईल. त्यामुळे आपण पॉवर वाढवल्या. हा जाणतेपणी आपण घेतलेला निर्णय होता, ज्याच्यामुळं आपण आपला रोल रिडिफाईन केला किंवा रिइन्व्हेंट केला. हे करत असताना आणखी पण केलं आपण की सगळ्या ड्युटीज लिहून काढल्या. आता या ड्युटीज किती ड्युटीज बघा, 1 पेज 2 पेज 3 पेज एवढ्या ड्युटीज काही करता येणं शक्य आहे आम्हाला. आम्ही त्याच्या खाली एक नोट लिहिली, फुटनोट आहे, ती तुम्ही वाचा. काय लिहिलं त्या फुटनोट मध्ये? जे वर्किंग अवर्स मध्ये होईल तेवढंच काम मी करेन. म्हणजे तो तुमच्या हातात असलेला जो कोरा चेक आहे तो पण आज इंटॅक्ट आहे तुमच्याकडे. वर्किंग अवर्स मध्ये जे शक्य आहे ते तुम्हाला करायचंय, लिहिलेलं भलं काही असो. दुसरा भाग काय लिहिलंय हो त्याच्यामध्ये? पासबुक प्रिंट करावं म्हणून लिहिलंय, एटीएम इश्यू करा म्हणून आलंय, चेकबुक इश्यू करा म्हणून आलेलं आहे. हे सगळं काम करतो ना आपण, काय करत नाही आपण, करतो. पण हे बायपाटेटच्या ड्युटी लिस्ट मध्ये लिहिलेलं नव्हतं. या बायपाटेट मध्ये अशा सगळ्या ड्युटीज आपण लिहून काढल्या, ज्याला आपण कोडिफाय केल्या म्हणतो, त्या कोडिफाय केल्या. का केल्या? कारण याच्या अनुपस्थितीमध्ये आपल्याला जर कोणी चार्जशीट दिली तर हे काम माझं का तुझं हे डिटरमाइन कसं होणार, हे ठरवलं कसं जाणार, हे कुठेतरी कोडिफाय करण्याची आवश्यकता आहे. या बायपाटेट मध्ये हे आपण कोडिफाय केलं. तशी दुसरी आणखी एक तरतूद केली. तुम्ही या बायपाटेट मध्ये डावं पेज बघितलं तर ते आपल्या आता जे आपण करत असलेल्या ड्युटीज आहेत त्या ड्युटीज लिस्ट आउट केलेल्या आहेत. उजवं पान जर बघितलं तर त्याच्यामध्ये ऑथेंटिकेशन बाय ऑफिसर, ऑथरायझेशन बाय ऑफिसर हे प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे आपण ते काम करणार आहोत जे कोणीतरी ऑफिसर ऑथराइज करणार आहे, ते काम आपण करणार आहोत जे कोणीतरी ऑथेंटिकेट करणार आहे. म्हणजे याच्यामध्ये माझी ड्युटी रिस्क
माझी ड्युटी जी वाढवली आहे त्याच्यानंतर रिस्क आणि रिस्पॉन्सिबिलिटी ही माझी राहत नाही. हे काय अघटित केलं, हे काय चूक केलं? मला वाटतं हे तर आपण पूर्वी करत होतो तेच आता केलं. याला सोडता आणखी एक क्वालिटेटिव्ह बदल आहे. काय बदल आहे की 50,000च्या वर किंवा 1 लाखाच्या वरचं ट्रान्सफर किंवा क्लिअरिंग ट्रान्झॅक्शन 1,20,000 रुपये मी केलं तर मी कॉम्प्युटर ऑपरेटर बी म्हणून जर ते ट्रान्झॅक्शन केलं तर दुसऱ्या कॉम्प्युटर ऑपरेटर बी कडे ते ऑथोरायझेशन साठी जाईल. तो ऑथोराइज करेल. 1 लाख ते 2 लाख ट्रान्झॅक्शन तो करेल. 2 स्पेशल असिस्टंट असतील तर ते 4 लाखापर्यंत करेल. म्हणजे माझी 1 लाखापर्यंतची पॉवर, त्याची 1 लाखापर्यंतची पॉवर, अशी मिळून 2 लाखाची पॉवर त्यात वापरल्या जाते. म्हणजे आपण त्या प्रोसेस मध्ये आपली जी रिस्क आहे ती 1 लाखापुरतीच मर्यादित ठेवली. दोघांची मिळून एकत्रित जी रिस्क आहे ती 2 लाखापर्यंत वाढवली. का वाढवली? आता आपल्यापैकी अनेक लोक म्हणतात आता मग ऑफिसर काय करणार, म्हणजे ऑफिसरला काम काय राहिले हे मी सगळं करत असेल तर. आता या ड्युटीज जे आपण करतोय करणार आहोत या बायपार्टेट प्रमाणे, त्या ड्युटीज केल्यानंतर ब्रँच मधलं 90% काम आपण करणार आहोत. म्हणजे विदाउट मॅनेजर किंवा ऑफिसर ती ब्रँच आपण चालवू शकतो. त्या ब्रँचचा ताबा पूर्ण आपल्याकडे येऊ शकतो. या बायपार्टेट मध्ये लोन मध्ये अवॉर्ड स्टाफला रोल दिलाय, गोल्ड लोन मध्ये दिलाय, ऍग्रीकल्चर लोन मध्ये दिलाय, मार्केटिंग मध्ये दिलाय, रिकव्हरी मध्ये दिलाय. हा का दिला? कारण आता जर या ठिकाणी आपण आपली जागा निर्माण केली नाही तर उद्या चालून आपलं अस्तित्व राहील की राहणार नाही एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. अजून नगर सारख्या ठिकाणी AI पोहोचलेलं नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सध्या काही बँकांमध्ये हे AI पोहोचलेले. हेड ऑफिस मध्ये रिसेप्शन काउंटरवर बँक ऑफ इंडिया मध्ये केले होते. फेडरल बँकेमध्ये एक लोन सँक्शनिंग लेटर हे एक कृत्रिम माणूस आपल्या कस्टमरला देतोय अशी एक मध्ये पोस्ट तुम्ही वाचली असेल. म्हणजे AIचा वापर हळूहळू बँका मोठ्या प्रमाणावर करू पाहतायत. अशा वेळी जर मला वर्क प्लेसला रिलेव्हंट राहायचं असेल तर मला डायव्हर्सिफाईड ड्युटीज घेतल्या पाहिजेत, डायव्हर्सिफाईड रिस्पॉन्सिबिलिटीज घेतल्या पाहिजेत. पण हे करत असताना आणखी एक काळजी आपण घेतली. काय काळजी घेतली की सुपरवायझरी काम मी करायला लागलो तर उद्या बँकेने माझ्या कपाळावर ऑफिसरचा शिक्का मारू नये. ते म्हणतील हेवी तू सुपरवायझरचं काम करतोस, तू सुपरवायझर आहे म्हणजे तू ऑफिसर आहेस. मग ऑफिसर आणि तू याच्यात फरक नाही, मग आम्ही तुला पण ऑफिसर सारखं वागू. या बायपार्टेट मध्ये आपण फुटनोट अशी लिहिलेली आहे की मी सुपरवायझरी काम करत असलो तरी 12व्या बायपार्टेटच्या डेफिनेशन प्रमाणे, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टच्या तरतुदीप्रमाणे फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस आय विल बी ट्रीटेड एज अ वर्कमन. म्हणजे ID ऍक्ट मधलं वर्कमनचं जे स्टेटस आहे ते आपण घालवू पाहत नाही, कारण त्यात आपल्याला जॉब सिक्युरिटी आहे. आज आपल्याला असलेले जे कवच आहे ते कवच इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट आहे. जर आपण हे प्रोव्हिजन बायपार्टेट मध्ये केलं नसतं तर ते आपल्यापासून हिसकावून घेतलं गेलं असतं. म्हणून आपण तेही प्रोव्हिजन केलं. एका ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह मध्ये ड्युटी लिस्ट मधला बदल आपण समजून घेतला पाहिजे. आणि आता कालच बँक ऑफ महाराष्ट्राच्या हेड ऑफिस मध्ये आमचे एक सहकारी सेक्रेटरी धनंजय कुलकर्णी ईडीला भेटायला गेले होते. ईडी HR ला बोलता बोलता बायपार्टेटचा रेफरन्स निघाला, या ड्युटी लिस्टचा रेफरन्स निघाला. त्यांची इमिजिएट रिएक्शन होती की आता बँक ऑफ महाराष्ट्राच्या रिक्रुटमेंट, क्लरिकल रिक्रुटमेंटचा प्लॅन आम्हाला रिव्हिजिट करावा लागेल. म्हणजे आम्हाला अधिक क्लर्क रिक्रूट करावे लागतील. आणि हे फक्त एका बँकेच्या एक्झिक्युटिव्हचं मत नाहीये. चेन्नईला आता IBAची निगोशिएटिंग टीमचे चेअरमन जे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे चेअरमन आहेत ते काही कामानिमित्त गेले होते. त्यांनी सांगितलं आम्ही अपेक्षाच केली नव्हती की क्लर्क म्हणून तुम्ही एवढ्या ड्युटीज घ्याल, पण याच्यात तुमची दूरदृष्टी आहे. म्हणजे आज तुम्ही आम्हाला देताय कारण तुम्ही काहीतरी घेऊ पाहताय. म्हणजे आता ज्या रिक्रुटमेंटसाठी या 12व्या बायपार्टेटच्या अगोदर आपण आंदोलन केलं आणि 12व्या बायपार्टेटच्या उरलेल्या प्रश्नामध्ये त्याची चर्चा करू, हे बँकर्स करून मान्य करून घेतलं, तो प्रश्न आता ऐरणीवर येईल
आणि बँकिंग इंडस्ट्रीमध्ये रिक्रुटमेंट मोठ्या प्रमाणावर करता येणं शक्य होईल, जी की आपली कोर डिमांड आहे. आज ब्रांच मध्ये व्हिजिट करा, तुमच्याशी चर्चा करा. आमच्या वर्किंग कमिटी मीटिंग या प्रत्येक वेळी एकच विषय असतो, रिक्रुटमेंट झाली पाहिजे, त्याच्याशिवाय काही खरं नाही. पण आता त्या रिक्रुटमेंटसाठी या ड्युटी लिस्ट नंतर दरवाजे उघडले जाणार आहेत, हे नीटपणे आपण समजून घेतलं पाहिजे. हे झालं स्पेशल पे. त्याच्यानंतर स्पेशल अलाउन्स जो 16.40 होता तो देखील आपण 26.50 वाढवला. आता या स्पेशल अलाउन्स मध्ये म्हणजे एकूण बायपार्टेट मध्ये जी वाढ मिळाली त्यातली जवळजवळ 30% जास्त वाढ या स्पेशल अलाउन्स कॉलम मध्ये मिळालेली. वाढ चांगली मिळाली. पण आपल्यातल्या लोकांचा एक प्रश्न असतो की हे सुपर एन्युएशन बेनिफिट साठी रँक होत नाही. म्हणजे मला पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी साठी या स्पेशल अलाउन्स मधली वाढ ही अकाउंट फॉर केल्या जात नाही. हे खरं आहे. वन मोर ऑप्शन फॉर पेन्शन मिळाल्यानंतर जेव्हा जवळजवळ 99% लोक पीएफ मधून शिफ्ट होऊन पेन्शनच्या बास्केटमध्ये आले, त्याच्यानंतर बँकर्स हे कुठलाही बेनिफिट, अट्रॅक्टिंग सुपर एन्युएशन बेनिफिट असेल तर ते द्यायला तयार नाहीत. आता आपण 2, 2.5, 3% डीए बेसिक मध्ये मर्ज केल्यावर लोड मिळालं, पण कधी काळी आपल्याला 10% मिळत होतं. हे आता का मिळत नाही? 10%च्या ऐवजी 2, 2.5 किंवा 3% का होतं? कारण आता 1 रुपयानी जर पगारवाढ झाली तर त्याच्या पोटी बँकेला जर सुपर एन्युएशन बेनिफिट्स द्यायचे असतील तर 120 रुपयाची प्रोव्हिजन पेन्शन फंडासाठी करावी लागते. त्यामुळे बँकर्स आता कुठलाही बेनिफिट, अट्रॅक्टिंग सुपर एन्युएशन बेनिफिट द्यायला तयार नाही. म्हणून स्पेशल अलाउन्स मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ मिळाली. आपण एचआरए स्टॅटिक ठेवलं. ट्रान्सपोर्ट अलाउन्स पुन्हा त्याच्यात जी वाढ आहे ती वाढ फारशी वाढ नाहीये. आपण हे का केलं? केरळ हायकोर्टामध्ये एक डिस्प्यूट, हायकोर्ट रिट फाईल केलं होतं आणि त्यात मुद्दा हा होता की स्पेशल अलाउन्स वर सुपर एन्युएशन बेनिफिट मिळाले पाहिजेत. केरळ हायकोर्टाने एम्प्लॉईच्या बाजूने निकाल दिला. त्याच्यावर इंडियन बँक असोसिएशन सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टामध्ये तो जो वाद आहे तो वाद पुढे चालू आहे. पण उद्या चालून जर सुप्रीम कोर्टाने केरळ हायकोर्टाचा डिसिजन अपेल केला तर अल्टिमेटली हा स्पेशल अलाउन्स हा सुपर एन्युएशन बेनिफिट साठी रँक होणार आहे. पण जर आपण ट्रान्सपोर्ट अलाउन्स मध्ये वाढ घेतली असती, नवीन एज्युकेशन अलाउन्स घेतला असता, लर्निंग अलाउन्स घेतला असता, तर सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागला तरी देखील तो बेनिफिट त्या कॉलम मधल्या राईजला मिळाला नसता. म्हणून आपण जी सगळी वाढ आहे ती वाढ ही स्पेशल अलाउन्स या कॉलम मध्ये घेतली, हे एक आपण समजून घेतलं पाहिजे. एचआरए वाढला, टक्केवारी तीच आहे, पण बेसिक वाढला त्यामुळे एचआरए पण वाढला. हे साधारण आपल्याला मिळणारे इकॉनॉमिक बेनिफिट बद्दल झालं. पण प्रत्येक बायपार्टेट मध्ये आपण इकॉनॉमिक बेनिफिटच्या पलीकडे जाऊन आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारलं पाहिजे म्हणून प्रयत्न करतो. फक्त आर्थिक लाभ हे आपलं अंतिम उद्दिष्ट नाही याची आपल्याजवळ स्पष्ट वाक्यता आहे. त्याच्यासाठी काय विषय आहेत? त्यातले रजेचे विषय. रजेमध्ये यावेळी आपण काही बदल केले, प्रोव्हिजन्स इम्प्रूव्ह केल्या. एक म्हणजे फॉर द फर्स्ट टाइम आपण 4 दिवसाची हाफ डे लिव्ह सुरुवात केली. 2 दिवस पहिला हाफ, 2 दिवस नंतरचे हाफ, ही या बायपार्टेट नंतर आपल्याला कॅज्युअल लिव्ह रजा घेता येणं शक्य होणार आहे. ही एक सुधारणा झाली. दुसरी एक सुधारणा म्हणजे लिव्ह बँक हा एक नवीन कन्सेप्ट चालू केला. मागच्या बायपार्टेट मध्ये पण हा मुद्दा मांडला होता, पण तो मागच्या बायपार्टेट मध्ये डिस्कशनच्या प्रोसेस मध्ये मागे पडला. या बायपार्टेट मध्ये तो पुढे घेतला आणि अल्टिमेटली लिव्ह बँक हा कन्सेप्ट बँकर्सनी मान्य केला. आता ही लिव्ह बँक कोणी कोणाला कशी विकायची, कुठल्या परिस्थितीत विकायची, त्याची मॉडेलिटी काय असेल, तुम्ही रेसिड्युअल इश्यूची जर लिस्ट बघितली असेल तर त्यात उल्लेख आहे
की त्याच्या मॉडेलिटीज येत्या काही दिवसामध्ये 3 महिन्यामध्ये डिस्कशन नंतर ठरवल्या जातील। पण एक बँकिंग इंडस्ट्री मधल्या सर्व्हिस कंडिशन्सच्या प्रवासामध्ये एक नवीन इम्प्रूव्हमेंट आपण आणू शकलेलो आहोत। नेहमीच आपला एक मुद्दा असतो पीएल एनकॅशमेंट, तो यावेळी 240 दिवसाच्या ऐवजी आपण 255 दिवस केला, ही एक सुधारणा केली। मागच्या बायबजेट मध्ये सिक लीव्ह मध्ये आपण इम्प्रूव्हमेंट केली, पण मध्ये गॅप होता, आता तो गॅप काढून टाकला। सलगपणे दरवर्षी हाफ पे 30 दिवस सिक लीव्ह आपल्याला मिळेल, ती जेव्हा तुम्हाला हवी आहे तेव्हा तुम्ही अवेल करू शकता, ही एक इम्प्रूव्हमेंट केली। नंतर महिलांच्या बाबतीत फॉर द फर्स्ट टाइम दर महिन्याला 1 दिवस विदाउट मेडिकल सर्टिफिकेट सिक लीव्ह घेता येईल असं प्रोव्हिजन केलं। म्हणजे मेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये महिलांना जो त्रास सहन करावा लागतो तो जर लक्षात घेतला तर त्यांना 1 दिवस सिक लीव्ह या स्वरूपामध्ये ती आता आपण एक्सटेंड केलेली आहे। आपलं उद्दिष्ट काय, त्यांना ओव्हर अँड अबाव कॅज्युअल सिक लीव्ह किंवा पीएल मिळाली पाहिजे, म्हणजे स्पेशल लीव्ह मिळाली पाहिजे। पण लगेच पहिल्याच बायबजेट मध्ये ती डिमांड पूर्ण होत नाही। या बायबजेट मध्ये आपण सिक लीव्ह विदाउट सर्टिफिकेट मिळवली। मला खात्री आहे पुढच्या बायबजेट मध्ये ही रजा आपल्याला स्पेशल लीव्हच्या स्वरूपामध्ये मिळू शकेल, ही एक इम्प्रूव्हमेंट झाली। नंतर आपल्याकडे एम्प्लॉई सारखी आम्हाला तक्रार करायची, सिक लीव्ह माझी वाया जाते पण पीएल मात्र मला घ्यावी लागते। का घ्यावी लागते, माझे आई वडील आजारी असतील तर ते आजारी पडले की मला माझ्यासाठी सिक लीव्ह घेता येत नाही, पण मग मार्ग काय, आता काय काय आजारपण आहेत, एज वाढलं, 80-85 वर्षापर्यंत माणसं जगतायत, ऑर्थरायटिस झाला किंवा आणखी घरातल्या घरात पडले, फ्रॅक्चर झालं तर इंडिस्पोज्ड होतात आणि मग त्यांची सेवा करावी लागते। अशा वेळी या बायबजेट मध्ये असं प्रोव्हिजन केलं की 58 वर्षाच्या वरचे एम्प्लॉई ज्यांचे पालक जर आजारी असतील तर मुलाला सिक लीव्ह अवेल करता येईल। हे प्रोव्हिजन केल्यामुळे काय होणार आहे, अदरवाईज त्यांना पीएल घ्यावी लागली असती आणि मग 255 दिवसाची पीएल एनकॅशमेंट जी मिळायला पाहिजे ती मिळू शकली नसती। त्यामुळे या बायबजेट मध्ये आपण 58 वर्षाच्या एम्प्लॉईजना सिक लीव्ह आई वडिलांच्या आजारपणासाठी घेता येईल असं एक प्रोव्हिजन केलं। नंतर स्टेट बँकेत किंवा काही बँकेमध्ये आई वडील यांच्यापैकी कुणाचं निधन झालं किंवा पत्नीचं झालं, नियर रिलेटिव्हचं जर डेथ झाली तर एक ब्रेव्हरेंट लीव्ह मिळते। म्हणजे साधारण अनेक वेळा 13 दिवस अनेक ठिकाणी ज्या चालीरीती आहेत त्याच्याप्रमाणे घराबाहेर पडू शकत नाही, मग त्यांना पीएल घ्यावी लागते, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही। तर 6 दिवसापर्यंतची याच्यामध्ये डेज अजून त्यांनी स्पेसिफाय केलेले, बँक लेवलला डिस्कशन करून ते डेज ठरवावे लागतील असं सांगितलंय। पण साधारण 6 दिवस ही स्पेशल लीव्ह ओव्हर अँड अबाव युअर प्रेझेंट एंटायटलमेंट ही आपल्याला या बायबजेट नंतर मिळणार आहे। नंतर लेडी एम्प्लॉईचा सतत एक प्रश्न असायचा, आम्हाला मॅटर्निटी लीव्ह मिळते पण त्याच्या पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही पीएल घेतो तेव्हा ती मॅटर्निटी लीव्ह ही वर्किंग डेज मधून वजा केली जाते। म्हणजे त्या प्रमाणामध्ये जर 6 महिने मी घेतली असेल तर त्याप्रमाणे 15 दिवस पीएल माझी कमी जमा होते। या बायबजेट मध्ये असं प्रोव्हिजन केलंय की मॅटर्निटी लीव्ह घेतली असेल तर प्रिव्हिलेज लीव्हच्या कॅल्क्युलेशनच्या वेळी ती मॅटर्निटी लीव्ह ही तुमच्या त्या वर्षीच्या रजामध्ये वजा केली जाणार नाही, म्हणजे ऍडिशनल 15 दिवस पुन्हा आपल्याला रजा मिळाला, हाही एक बेनिफिट केला। नंतर आता आणखी काही विशिष्ट प्रश्न आहेत की आता मागच्या वेळी आपण केलं की जुळे जन्मले तर काय, काही तिळे जन्मतात, तोही विषय काही लोक युनियन कडे घेऊन येतात। मग त्यांना आता तिळे जन्मल्यानंतर मला नाही वाटत पुन्हा कुणी काही हिम्मत करेल आणखी, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त एका वेळी 6 महिने मॅटर्निटी लीव्ह घेता येते की आता 6 महिन्याच्या ऐवजी 1 वर्ष केल्या गेली। नंतर महिलांची विशिष्ट आजारपण जी 50च्या पुढे येतात त्यावेळी त्यांच्या मॅटर्निटी लीव्हच्या 1 वर्षाच्या एंटायटलमेंट मध्ये जर युटेरस काढून टाकायचं असेल वगैरे तर त्याही ट्रीटमेंटसाठी त्यांना मॅटर्निटी लीव्ह मधली रजा ही घेता येऊ शकेल।
अशा अनेक सुधारणा केल्यात. आता मागच्या वेळी बायपाटेटमध्ये एक प्रोव्हिजन केलं की मूल जर आजारी असेल तर तिच्या आईला, ती जेव्हा वर्कप्लेस मध्ये काम करते त्यावेळी मुलाच्या आजारपणासाठी 8 वर्ष वयापर्यंतच्या मुलाच्या आजारपणासाठी आईला मुलाच्या आजारपणासाठी सिक लीव्ह घेता येईल. आता जिथे आई नाहीये, फक्त वडील आहे, तिथं ती वडिलांनाही मिळाली पाहिजे. अशा अनेक सुधारणा या लीव्हच्या प्रोव्हिजन्स मध्ये केलेल्या आहेत. ओव्हरऑल जर तुम्ही बघाल तर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन म्हणून केवळ रुपयाच्या भोवती आपण फिरत बसत नाही, कारण सगळं मिळालं पण मला जर चांगलं आयुष्य जगता आलं नाही तर त्या पैशाचा काही उपयोग नाही. म्हणून चांगलं आयुष्य जगण्यासाठी ज्या माझ्या प्रोव्हिजन्स मध्ये सुधारणा पाहिजेत त्याही सुधारणा केल्या. आता सगळं झालं, शेवटचा आपला एकच मुद्दा आहे, 5 days वीकचं काय झालं की या बायपाटेट मध्ये, मागच्या बायपाटेट मध्ये सारखंच लिहिलं होतं. मग 5 days वीक मिळणार का मिळणार नाही? तुम्ही 5 days, काही युनियनच्या पुढाऱ्यांनी असं विधान केलं होतं की 5 days वीक शिवाय आम्ही बायपाटेटवर सह्या करणार नाही. पण मी त्याही वेळी आणि आजही स्पष्टपणे सांगतो, त्या युनियन मध्ये AIBA नव्हती. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननी कधीही अशी वल्गना केली नाही की 5 days वीक झालं नाही तर आम्ही बायपाटेटवर सही करणार नाही. याचा अर्थ आपल्याला 5 days वीक नकोय का? पाहिजे. आपल्याला 5 days वीक पाहिजे, ती आपल्या दृष्टीने देखील प्रायोरिटीची डिमांड आहे. पण कल्पना करा, आता जर 5 days वीक झाला नाही म्हणून आपण बायपाटेटवर सह्या नसत्या केल्या, काय झालं असतं? 1.5 वर्ष झाला, दरवर्षी 12,000 कोटी रुपये बँकर्स मला देणं लागतात. या गणिताप्रमाणे 18,000 कोटी रुपये जे मला माझ्या अकाउंट मध्ये जमा व्हायला पाहिजे ते बँकर्सच्या अकाउंट मध्ये तसेच राहिले असते. ते पहिले काढून घेणं हे स्ट्रॅटेजिकली महत्वाचं होतं आणि त्याला आणखी 1 आठवडा जर उशीर झाला असता तर वी वुड हॅव मिस्ड द बस. मग 400च्या वर निवडून येणार का 200 ते 250 निवडून येणार, काळाच्याच पोटात उत्तर दडलेलं आहे. कारण प्रत्येक जण सांगतो मला 400 मिळणार आहेत, तर हेही म्हणतात आम्हाला मेजॉरिटी मिळणार आहेत. जो येईल तो जे ऍग्री केलेलं आहे ते पुन्हा आपल्याला देईल याचा भरोसा काय होता? त्यावेळची परिस्थिती काय माहिती नाही. आणि कल्पना करा, हेच पुन्हा मोदी सरकार आलं तर ते देत असलेल्या गॅरंटी मध्ये बँक कर्मचाऱ्यांसाठी एकच गॅरंटी आहे, ते म्हणजे बँकाचं प्रायव्हेटायझेशन करणार. आणि जर या सरकारने आल्या आल्या कुठल्या 3 बँकांचं, 1 बँकेचं, 4 बँकेचं प्रायव्हेटायझेशन केलं असतं तर काय झालं असतं? माझी वेज रिव्हिजनची डिमांड प्रायोरिटीची झाली असती का अँटी प्रायव्हेटायझेशन झालं असतं? आता वेज रिव्हिजनची डिमांड मान्य करून बाजूला केल्यानंतर जर पुन्हा मोदी म्हणतात त्याप्रमाणे निवडून आले तर बँकांच्या खाजगीकरणाच्या एजेंडाला त्यांनी हात घातला तर तमाम बँक कर्मचारी एकाच मुद्द्यावर आपण या गव्हर्नमेंटशी 2 हात करू शकतो. हे स्ट्रॅटेजिकली हा निर्णय घेणं अत्यंत महत्वाचं होतं. म्हणून आपण बायपाटेटवर सह्या केल्या. आता 5 days वीकच्या बाबतीत मागच्या बायपाटेटमध्ये या बायपाटेटमध्ये काय फरक आहे? मागच्या बायपाटेटमध्ये बँकर्सनी असं सांगितलं होतं, तत्वतः आम्हाला ही मागणी मान्य आहे, आम्ही सरकारकडे पाठवतो आणि काय रिझर्व्ह बँकेकडे पाठवतो, त्यांनी अप्रुव्हल दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी केल्या जाईल. मागचाही टेक्स्ट काढून बघा, ह्याही टेक्स्ट काढून बघा. या टेक्स्ट मध्ये IBA हॅज अग्रीड टू रेकमेंड द प्रपोजल असं त्यांनी लिहिलेलं. मागच्या बायपाटेटमध्ये त्यांनी इन्फॉर्मली मान्य केलं होतं आम्ही रेकमेंड करतो, पण मधल्या काळात ते जेव्हा त्यावेळच्या अर्थमंत्र्यांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं नाही म्हणण्याचं पाप आमच्या डोक्यावर फोडायचं नाही, तुम्ही ओन करायचं. म्हणून IBA ने ते प्रपोजलच पाठवलं नव्हतं. आपल्यापैकी अनेक लोक सांगतात राईट टू इन्फॉर्मेशन खाली ते एवढं उशिरा का पाठवलं? काय IBA ला कळत नाही का तेवढे बिंडोक आहेत ते? पण त्यांना त्यांच्या बॉसेसनी सांगितलं की आम्ही हो म्हणत नाही तोपर्यंत फॉरवर्ड करायचं नाही. पण आता मात्र IBA ने रेकमेंड करून गव्हर्नमेंटकडे पाठवलेलं आहे. याचा अर्थ काय तो आपण समजून घ्यायचा. आता अर्थमंत्र्याकडून ते प्रपोजल प्राईम मिनिस्टरकडे गेलं. प्राईम मिनिस्टरने अजून अप्रुव्हल दिलं नाही. आपण जाऊन भेटू शकतो का प्राईम मिनिस्टरला? भेटू शकतो. पण त्यांनी नाही म्हटलं तर काय पुढचा मार्ग काय? एकच आहे,
संपावर जाणं त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये, किंवा त्यांनी सांगितलं मी विचाराधीन आहे, तर आपण काय म्हणू शकतो? आज आणि आत्ता मला द्या उत्तर, हे म्हणू शकतो आपण. बरं, हेही करून तुम्ही समजा की या बायपार्टेटमध्ये बँकर्सनी मान्य केलं असतं आणि त्यांनी सांगितलं असतं आम्ही इम्प्लिमेंट करतो, तर ते तारीख देऊ शकतात? नाही देऊ शकत. कारण सरकारने कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्याची आवश्यकता आहे. तसं सरकार बरोबर रिझर्व्ह बँकेने मान्यता देण्याची आवश्यकता आहे. आपण युनियन म्हणून सरकार किंवा रिझर्व्ह बँकेला सांगू शकतो का आज तुम्ही बोला 1 एप्रिल पासून लागू करता का करत नाही? नाही सांगू शकत. तो एक प्रोसेस आहे, तो प्रोसेस फॉलो केल्याशिवाय हे होणार नाही. त्यामुळे याला काही वेळ लागेल. पण ऍट द सेम टाइम ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने मी तुम्हाला खात्री देतो की 12व्या बायपार्टेटचा भाग म्हणून 5 days वीक हा बँकिंग मध्ये लागू केल्या जाईल, याला आम्ही बांधील आहोत. म्हणजे आता परिस्थितीचं आमचं आकलन असं आहे, कारण रेसिड्युअल इश्यू मध्ये तुम्ही बघाल सगळे विषय टाकला 5 days वीक नाही टाकला. का नाही टाकला? कारण आमचं परिस्थितीचं आकलन आहे की आता जे मैदान आपण कव्हर केलेलं आहे त्याच्यानंतर राहिलेलं मैदान पण आपण कव्हर करून 5 days वीक हा प्रत्यक्षात अंमलात आणण्यामध्ये यशस्वी होऊ. पण हे करत असताना थोडं आपण लो प्रोफाईल राहण्याची आवश्यकता आहे. आज सोशल मीडियामध्ये जे उठसुटकी 5 days वीक आणि त्याच्या भोवती जे काही बवाल मचवला जातो तो काउंटर प्रोडक्टिव्ह ठरतो, त्याचा बॅकलॅश आपल्याला मिळतो. आता इंडस्ट्रीज असोसिएशन असं म्हणतात की बँक युनियन आणि बँकर्स हे कसे ठरवतील की आम्हाला सर्व्हिस 5 दिवस देणार का 6 दिवस देणार? म्हणजे कस्टमर हे पण स्टेक होल्डर आहेत. ते म्हणतात आम्हाला विश्वासात घ्या तर तुम्ही 5 days वीक करा. म्हणजे केवळ आपल्या दोघांपुरता हा प्रश्न नाहीये, तिसरा एक माणूस आहे त्याच्यात. आणि जर आपण हाय प्रोफाईल त्याच्यावर जर सोशल मीडियामध्ये बवाल मचवला तर त्याचा सेटबॅक मिळायची शक्यता आहे. म्हणून आपल्याला लो प्रोफाईल ठेवून हा विषय आपल्याला पुढे घेऊन जावा लागेल. हा झाला 5 days वीक. नंतर रिटायरीचे इश्यूज आहेत. रिटायरीज पण संतप्त आहेत की कधी होणार आमचं अपडेशन, आणि हे अपडेशन रिझर्व्ह बँकेमध्ये झालं ते आम्हाला पण लागू व्हायला पाहिजे. अपेक्षा बरोबर आहे. थोडं 11व्या बायपार्टेटमध्ये बघा. 11व्या बायपार्टेटमध्ये आपण फॅमिली पेन्शनचा विषय घेतला होता आणि फॅमिली पेन्शनचा विषय आपण सोडवला. तो समाधानकारक सोडवला की नाही? आता आपलेच कलिग आहेत, ते त्यांच्या पत्नी जेव्हा बँकेच्या काउंटरवर येत होत्या, मी माझ्याकडे स्टेशन रोडला मी बघायचो MS फडके, त्यावेळी त्यांची बायको यायची, 5,000 रुपये पेन्शन मिळायची. या आजच्या युगामध्ये 5,000मध्ये काय होऊ शकतं? त्यांना 3 मुली होत्या, तिघींचे लग्न झालं होतं. म्हणजे कुठल्या तरी मुलीच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्या मेहरबानीवर जगायचं, त्यांना स्वतःला जगता यावं त्यांच्या टर्म्सवर, अशी फॅमिली पेन्शन त्यांना मिळायला पाहिजे. प्रायोरिटीने आपण हा विषय घेतला आणि फॅमिली पेन्शन ही मिळवण्यामध्ये आपण यशस्वी झालो. पण हे होत असताना बँकर्सना प्रोव्हिजन करावं लागलं. कितीचं करावं लागलं? 12,700 कोटी रुपयाचं ऍडिशनल प्रोव्हिजन करावं लागलं. कमी रक्कम आहे ही 12,700 कोटी रुपये. आणि केव्हा? जेव्हा बँका लॉस मध्ये होत्या. त्यावेळेचे बँकांचे 16, 17, 18, 19 बॅलन्स शीट काढून बघा, बँका लॉस मध्ये होत्या. त्यावेळी बँक एम्प्लॉईच्या डिपेंडंटला म्हणजे पत्नीला फॅमिली पेन्शन मिळावी हा विषय अक्रॉस दी टेबल आपण सोडवून घेतला. हे शक्य झालं असतं? हे आपण शक्य केलं. मग विषय होता युनिफॉर्म डीएचा. कारण ऑफिसर्सना त्या एका विशिष्ट बेसिकच्या पुढे 2002च्या अगोदरचे जे ऑफिसर होते किंवा क्लर्क मधले पण सिनियर लोक होते त्यांना डीए कॉम्पन्सेशन सुरुवातीला 80%, 90% पर्यंत मिळत होतं. मग तो युनिफॉर्म डीए एका लेवलला आणला पाहिजे. पेन्शन अपडेशनची पूर्वअट म्हणून जोपर्यंत युनिफॉर्म डीए होत नाही तोपर्यंत पेन्शन अपडेशन हे प्रत्यक्षात येऊ शकत नाही. आता युनिफॉर्म डीएचे IBA बरोबर झालेले मिनिट्स काढून वाचा तुम्ही नसतील तर ते या 12व्या बायपार्टेटमध्ये पण त्याचा क्लॉज आहे, तो काढून वाचला तर दिसेल तुम्हाला की त्या पेन्शन अपडेशन साठी
आवश्यक म्हणून युनिफॉर्म डीए हे आम्ही मान्य करतो असं लिहिलंय. म्हणजे त्याच्यात लिहिलेला मुद्दा कुठला? पेन्शन अपडेशन लागू करण्यासाठी. मला वाटतं हा पहिला ऑफिशियल डॉक्युमेंट आहे जिथे आयबीए पेन्शन अपडेशन करायला आम्ही बांधील आहोत हे स्पष्टपणे आपल्या ऑफिशियल डॉक्युमेंट मध्ये नमूद करतो. म्हणजे हा आपण आणखी 2 पावलं पुढे गेलो. आता पुन्हा प्रश्न आहे, युनिफॉर्म जो झाला डीए त्याची पण कॉस्ट होती. त्याची कॉस्ट 750 कोटी रुपये. हे 12,700 कोटी रुपये, हे 750 कोटी रुपये. हे 11व्या बायपार्टेट ते 12व्या बायपार्टेटच्या दरम्यान आपण मिळवले. आता पेन्शन अपडेशन झालं पाहिजे. पेन्शन अपडेशन रिझर्व्ह बँकेच्या फॉर्म्युलानुसार झालं पाहिजे. रिझर्व्ह बँकेमध्ये पेन्शन अपडेशनचा प्रवास कसा झाला हे तुम्ही पडताळून बघा. रिझर्व्ह बँकेमध्ये पण सुरुवातीला आता जो एक्सग्रेशिया आपल्याला एक फॅक्टर डिटरमाइन करून दिल्या गेला तसाच दिल्या गेला होता. ते रिझर्व्ह बँकेचं सर्क्युलर आता पण माझ्याजवळ पिशवीमध्ये आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी अवेलेबल करून देतो. म्हणजे अपडेशनचं येणारं जे लोड आहे ते लोड फॅमिली पेन्शनचं जर 12,700 कोटी रुपये तर अपडेशनचं लोड किती असेल? 50,000 कोटीच्या वर तर सहज असणार आहे. आता आपल्यातले अनेक लोक सांगतात ऑलरेडी आहे ना. बघा ना तुम्ही, ते बघण्यासाठी मी बायपार्टेटचे निगोशिएशन चालू असताना सर्व बँकांचे 5 वर्षाचे बॅलन्स शीट काढले. म्हणजे 2023, 22, 21, 20 आणि 19. 2019 पासून 2023 पर्यंत 5 वर्षामध्ये बँकांना आहे त्या डीए लिंक्ड पेन्शन इम्प्लिमेंट करण्यासाठी ऍडिशनल 93,000 कोटी रुपयाचं प्रोव्हिजन या पेन्शन पोटी करावं लागलेलं आहे. वाढ न देता, पेन्शन अपडेशन न देता. आणि हे आकडे हे बँकेच्या पब्लिश्ड बॅलन्स शीट मधले आहेत. हे काही माझ्या डोक्यातले नाहीत किंवा कुठे कोथडीतून काढलेले नाहीत. तुम्हाला पाहिजे असेल तर आता माझ्याजवळ ते स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट अवेलेबल करून देतो. त्या कोल्हापूर मधल्या वनकुद्रेसह ज्याला कुणाला चॅलेंज करायचंय त्यांनी चॅलेंज करावं. हे सगळे डॉक्युमेंट मी प्लेस करायला तयार आहे. म्हणजे बायपार्टेट मध्ये पेन्शन अपडेशन मिळायचं असेल तर ऍडिशनल प्रोव्हिजन करावं लागणार आहे. बरं, हे ऍडिशनल प्रोव्हिजन करत असताना आपण आणि बँकर्स वाटाघाटी करून एखादा आकडा गव्हर्नमेंटला सांगितला तर गव्हर्नमेंट त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार. गव्हर्नमेंट काय म्हणते की देणारे आणि घेणारे हे दोघंही वेस्टेड इंटरेस्ट दोघांचेही आहे. कारण वन मोर ऑप्शन फॉर पेन्शनच्या वेळी जे लोड काढलं ते जे ऍक्च्युअरीजनी सांगितलेलं लोड आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त ते लोड प्रत्यक्ष आलं. आणि बँकर्स म्हणतात की दोघांचं साठे लोट आहे. तुम्ही मागितलं, त्यांनी सांगितलं, आम्ही तुम्हाला सांगितलं ऍक्च्युअरीचा रिपोर्ट द्या, तुम्ही दिला आणि आम्ही तुम्हाला परवानगी दिली, पण नंतरचं चित्र भयानक आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. आता या बायपार्टेट मध्ये पण पेन्शन अपडेशनच्या ऐवजी जे एक्सग्रेशिया दिलेला आहे त्याच्यात लिहिलंय दरवर्षी एप्रिल मध्ये आम्ही रिव्ह्यू करू. लगेच पेन्शनर म्हणायला लागले याचा अर्थ मग बंद करणार का? 5 वर्षांत बंद होईल का? आजपर्यंत कधी कुठला बेनिफिट चालू झालेला बंद झालेला आठवतोय तुम्हाला बँकिंग इंडस्ट्रीमध्ये? पण जर पेन्शन अपडेशन झालं तर एक्सग्रेशिया जायलाच पाहिजे. त्याच्यात तो रॅशनलाइज होईल. त्याच्या पुढे चालून तो तुम्हाला मिळणार नाही. मागचा मिळालेला काही तुमच्याकडून रिकव्हर होणार नाही. पण एक्सग्रेशिया, युनिफॉर्म डीए या ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्याच्यानंतर पेन्शन अपडेशन केलं तर येणारं लोड जे अदरवाईज झालं असतं त्याच्यापेक्षा कमी झालं. म्हणजे काही मैदान आपण कव्हर केलं. या एक्सग्रेशियाचा जो फॅक्टर आहे तो फॅक्टर काढताना तुम्हाला जर पेन्शन अपडेशन मिळालं असतं तर जी रक्कम तुम्हाला मिळाली असती त्याच्या साधारण 30 ते 35% रक्कम एक्सग्रेशियाची आहे. म्हणजे 1/3 मैदान आपण कव्हर केलं. याच्या अगोदर युनिफॉर्म डीए मध्ये आपण काही मैदान कव्हर केलं. याचा अर्थ आपण पेन्शन अपडेशन कडे अतिशय कॉन्फिडेंटली वाटचाल करत आहोत. आणि परिस्थितीचं आमचं आकलन जर लक्षात घेतलं तर 13व्या बायपार्टेट बरोबर सर्व रिटायरीजना एकच डीए लागू होईल आणि पेन्शन अपडेशनचा जो आपली डिमांड आहे
ती फायनली आपल्या अपेक्षेप्रत मंजूर होईल, हे आमचं परिस्थितीचं आकलन आहे. तोपर्यंत धीर धरावा लागेल. मग आमच्यातले काही लोक तर इतके म्हातारे आहेत, ते जातीलच. खरं नाही, हे काही खोटं नाहीये. पण तुम्ही हे पण विसरू नका, बँकेमध्ये 1993 साली पेन्शन सुरुवात झाली. कोणामुळे झाली? AIBA मुळे झाली. त्यावेळी सर्व संघटना विरोध करत होत्या. अगदी इनबोक, इनबेप, NOBW, नोबो, NCB, आयबो प्रत्येक जण विरोध करत होता. आम्ही पेन्शन मिळवून दिली. मिळाली ते वर्ष नक्की लक्षात ठेवा, ज्यावेळी वाईड एरिया नेटवर्कचं कॉम्प्युटरायझेशनचं सेटलमेंट बँकर्स बरोबर झालं, त्याच वर्षी आपल्याला पेन्शन मंजूर झालं. म्हणजे जर कॉम्प्युटरायझेशन फुल फ्लेज बँकेमध्ये इम्प्लिमेंट झालं तर लोकांचे जॉब अनसिक्युअर होऊ शकतात, लोक काढून टाकल्या जाऊ शकतात. हे लक्षात घेता तुम्ही जॉब सिक्युरिटी देत असाल तर मी कॉम्प्युटरायझेशन. आपल्या सल्ला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले कॉम्रेड देविदास तुळजापूरकर, माझे सर्व संघटनेतील पदाधिकारी व या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करणारे कोटा असतील व त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण का कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. पण मी एवढंच येथे सांगू शकतो की आज हा आपल्याला या ज्या सर्व्हिस कंडिशन किंवा हे जे बेनिफिट्स आहेत, हे या 5 अक्षरांमुळे आपल्याला मिळाले. मला वाटतं हा जो विंग आहे, यांनी त्या सर्व संघर्षामधून त्यांनी ते अनुभवलेले आहे. आणि जे नवीन ह्या बाजूचा जो विंग आहे, त्यांना हे आता फक्त बेनिफिट्स मिळत आहेत. तर माझी सर्वांना एकच विनंती राहील की हे सर्व करत असताना आपले जे दिग्गज नेते आहेत AIBAचे, यांनी आपलं श्रम, आपलं रक्त, आपला घाम हा गाळलेला आहे आणि या सर्व सेवा शर्ती आपण मिळवलेल्या आहेत. तर आपलं जे एक्झिस्टिंग कर्मचारी आहेत, त्यांचं एवढंच काम आहे की ह्या टिकवण्यासाठी, ऍटलिस्ट या टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे. आणि या पुढील काळ बँकांवर इलेक्शन नंतर राजकीय परिस्थिती तुम्हाला माहिती काय असणार आहे, त्यानंतर आपल्यावर आणखीन अटॅक होऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला संघटित होणं, एकजूट होणं हे काळाची गरज आहे. आणि त्याची जर पावलं आज आपण ओळखली नाही तर मला वाटतं भविष्यात आपल्याला कोणी माफ करणार नाही. मी पुन्हा एकदा अहमदनगर कोऑर्डिनेशन कमिटीचं अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला सभेचं नियोजन केलं व मला येथे बोलवलं, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आयोजकांचं आभार मानतो. धन्यवाद. कॉम्रेड धन्यवाद. यानंतर आपण खरं तर आजचा जो कार्यक्रम आहे चर्चासत्र, यानंतर आपले कॉम्रेड तुळजापूरकर बोलणार आहे. तर त्याच्या आधी एक माझी सूचना आहे सर्वांना की ही चर्चासत्र आहे, त्यांचं बोलण्यात झाल्यानंतर आपण सर्वांनी जे काही प्रश्न मनात घेऊन आलेले आहेत, तुमच्याकडे एक कॉर्डिनेट आपल्याकडे माईक आहे, तो तुमच्याकडे दिला जाईल. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील या बायपाडच्या संदर्भात, तर ते आपण एकदम मनमोकळेपणाने विचारावं. आणि ह्या बायपाड्यामध्ये काय झालंय की आता सध्याला एवढं आधुनिकता आलेली आहे की तिकडं सह्या झाल्यानंतर 1 सेकंदामध्ये इथं व्हॉट्सअपला येते की सह्या झाल्या. तेवढ्याच सेकंदात त्याच्यातल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही प्रश्न आहेत ते सोशल मीडियावर फिरले जातात. आता आम्ही हरेक बँकांमधून जेवढ्या व्हिजिट केल्या, काही लोकांच्या फोन आल्या की हे ॲग्रीमेंट झालं. म्हणजे सुरुवातीला आम्ही थोडं प्राथमिकता असं सांगतो की आपण मागच्या 2 बायपाड्यांमध्ये अनेक प्रश्न लोकांच्या मनात आले की कुठल्याही प्रकारचं आपल्याकडे जे पॉवर्स आलेले आहेत, आपली जी काही ड्युटी आलेली आहेत, हे कुठलाही उल्लेख नव्हता. आणि ह्यामध्ये तो उल्लेख आलेला आहे. 12वं बायपाडेट झालं, त्याची सुरुवातच 15% झालेली आहे आणि मागच्या वेळेस 2% सुरुवात होऊन ती 15 पर्यंत आली. म्हणजे अशी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ती चर्चा सोशल मीडियावर होताना अशी होते की 15% जर मॅनेजमेंट स्वतःहून आलेला असेल तर आपण जसं 2 वरून 15 आलो तसं 15 वरून 30 मध्ये का नाही आलो. मग या ठिकाणी आपण कमी पडलो का आपली युनियन कमी पडली की आपल्या या सगळ्या गोष्टीची जी काही चर्चा सोशल मीडियावर आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून जे काही स्पीडमध्ये येत आहे, ज्यांना चळवळीचं महत्त्व माहीत नाही. कारण ज्या वेळेस बायपार्ट तयार होतो
ते फक्त पे स्लिपवरचे आकडे बदलण्यासाठी होत नाही, तर आपल्या जॉब सिक्युरिटी बद्दल सुद्धा केले जातात. अजून एक मला वैयक्तिक म्हणजे या ठिकाणी कॉम्रेड तुळजापूरकरांना सांगायचं आहे की या ठिकाणी मॅनेजमेंटने IBA तर्फे पण काही ऑफर्स आपल्या आवड किंवा IBA वर दिले होते की आम्हाला हे इन्क्लूड करायचंय. त्यासाठी सुद्धा तो लढा आपण एकही संप न करता केलाय, पण खरंच काहीच लढा दिला नाहीये का? याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष झालाच नाही का? नेगोशिएशन टेबलावर जेव्हा बसतो त्यावेळेस संघर्ष नसतो का? तर ह्या सगळे प्रश्न ह्या ठिकाणी आम्हाला मिळाले पाहिजे. कारण आम्हाला जेव्हा एक ब्रँच मध्ये सांगायचंय की सहज झालं, ते सहज मला तरी वाटत नाहीये. कारण IBA ने काही अशा प्रपोजल आपल्याला दिल्या होत्या ज्या भविष्यातली जी काही आपली नोकरी आहे ती पूर्णपणे धोक्यात येणार होती अशी थोडी माहिती होती. तर त्याच्या बाबतीत पण आम्हाला सविस्तर माहिती मिळावी अशी मी विनंती करतो. आणि अशा अनेक जे काही प्रश्न आहेत आपल्यापर्यंत पोहोचलेलेच आहेत की जे लोकांच्या मनात आहेत, ते सगळ्यांचा उलगडा आपल्या मार्गदर्शनामध्ये आपण करतानाच मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आपण आपलं मार्गदर्शन करावं. आणि सर्वांना विनंती की हे ऐकल्यानंतर आपल्या मनातील जे काही प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. तर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.